न दिल्यानं आता ठाण्यातही नाराजी नाट्य बघायला मिळालं। ठाण्यात बंडखोरीचा पहिला फटका भाजपला बसलाय। भाजपच्या माजी नगरसेवक राजकुमार यादव, केवला देवी यादव, महेंद्र सोडारी आणि वर्षा पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते नाराज झाले आणि त्यांनी भाजप पक्ष सोडला। या चारही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केलाय। अजित पवार पक्षाकडूनही त्यांना प्रवेश करताच उमेदवारी दिली गेली। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना विचारूया। अजित, हा सगळा काय प्रकार आहे? ठाण्यामध्ये बंडखोरीचा फटका बघायला मिळतोय आणि भाजपला तेही। सुवर्णा, युतीची बोलणी सुरू होती अगदी पहाटेपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत त्या सगळ्या बोलणी सुरू होती आणि यावरून आता स्पष्ट होतंय की ही बोलणी जागा वाटपांकरता नसून जी बंडखोरी होईल ती थंड कशी करायची याकरता होती। याकरता मध्यरात्री 2 वाजता भाजपने त्यांचे उमेदवारी अर्ज जे आहेत, त्यांचे जे एबी फॉर्म आहेत ते वाटायला सुरुवात केली होती आणि ज्यांचे पत्ते कट झाले, अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले। एक कांबळे नावाची जी महिला आहे, सक्रिय कार्यकर्ता भाजपमध्ये होती, तिने भाजप कार्यालयामध्ये येऊन राडा केला। तर आता या सगळ्या नगरसेवकांनी थेट भाजपला सोडचिठ्ठी देत बंडखोरी करत, ठाण्यातली पहिली बंडखोरी आहे आणि ही बंडखोरी करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात तात्काळ प्रवेश केला। यांनी या प्रवेशानंतर त्यांना तात्काळ एबी फॉर्म दिला गेला। हे चारही नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी सिटिंग बीजेपीचे नगरसेवक होते, माजी नगरसेवक होते। गेली काही वर्षे निवडणूक झालेल्या नव्हत्या आणि त्या काळामध्ये बदलती परिस्थिती म्हणून त्यांना डच्चू दिला गेला, असं भाजपच्या वरिष्ठांनी जरी सांगितलं असलं तरी भाजपला बंडखोरीचा फटका बसायला सुरुवात झालेला आहे। आणखी 8 ते 10 जण भाजपचे जे आहेत ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत आणि काही जणांनी मनसे आणि उभाटा हा पर्याय देखील निवडलेला आहे। स्पष्ट होईल म्हणजे 5-7 वर्षांनंतर परिस्थिती बदललेली आहे म्हणून उमेदवार बदलला गेला, पण त्याचा फटका नेमका कुणाला बसतो, फायदा कुणाला होतो हे आता बघायचं। अजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।